महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारला म्हणून शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे। देवा खांडेकर असं या शाखा प्रमुखाचं नाव आहे। पुणे पोलिसांचा गुंडांवर वचक नसल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय। देवा खांडेकरांचा मृतदेह पोलीस स्टेशनवर नेऊन शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध केला। देवा खांडेकर शिवसेनेच्या अप्पर इंदिरानगर शाखेचे शाखा प्रमुख। रविवारी रात्री ते मुलाला चप्पल घेण्यासाठी शिवरायनगरच्या चौकात आले होते। त्यावेळी दुकानासमोर उभ्या असलेल्या दोघांशी त्यांची बाचाबाची झाली। त्यातल्या एका तरुणानं त्यांना खाली पाडलं तर दुसऱ्यानं त्यांच्या डोक्यात दगड घातला। त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण होतं। पुणे पोलीस आणि गुंडांमध्ये साटलोट असल्यानंच अशा घटना घडत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी शिवसैनिक त्यांचा मृतदेह पोलीस स्टेशनवर घेऊन गेले होते। आरोपींचा तपास झालेला आहे, पण पुढे त्या गुन्हेगाराला शिक्षा होणार की नाही, जे डाकेच्या बाबतीत घडलं नाही ते ह्या केसच्या बाबतीत अजिबात होणार नाही। आमचा पूर्णपणे तपास यंत्रणेवरती आमचा पूर्ण लक्ष राहणार आहे। पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतलंय। महिलेची छेड काढल्याचा जाब विचारण्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। पूर्वी रूपा यादव नावाची शिवरायनगर येथे राहणाऱ्या महिलेला मजर आणि रफीक या दोघांनी छेडछाड केली होती। त्यावेळी देवा खांडेकर जे मयत आहेत सध्या ते त्यांच्या बाजूला राहतात। त्यांनी त्यांना का तुम्ही मारहाण केली वगैरे असं विचारून त्यांना 2-3 थापडा मारून हाकलून दिले होते। त्यावेळी ते म्हटले की तेव्हा तुला आम्ही पाहून घेऊ। पुण्यातली वाढती गुन्हेगारी आणि हिंसक घटना चिंतेचा विषय होत चाललाय। चोऱ्या माऱ्या तर सोडाच, खून, खंडणी आणि अपहरणासारख्या घटना खुलेआम घडतायत। अशा परिस्थितीत एखादा कार्यकर्ता समोर येऊन गुंडाशी 2 हात करण्याची तयारी दाखवत असेल तर त्याचीही हत्या केली जाते। त्यामुळे पुण्यात नेमकं राज्य कोणाचं, कायद्याचं की गुंडांचं, असा प्रश्न या निमित्तानं समोर आलाय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।